Hello guys, today we are going to teach chapter number 8 microbes as a biocontrol agent. Scope and importance of biocontrol agent or biological control is also called as advantages of biocontrol or advantages of biological control. It is self-perpetuating, permanent and economical. तर हे जे बायोकंट्रोल जे आहे जैविक नियंत्रण जे आपण वापरतोय ते प्रीपिपिटेटिंग आहे म्हणजे शाश्वत आहे, परमनंट आहे, कायमस्वरूपी टिकणार आहे आणि आर्थिकदृष्ट्या परवडणार आहे. इट इज एन्व्हायरमेंटली सेफ अँड डज नॉट कॉज सोशिओ इकॉनॉमिक पॉलिटिकल अँड एन्व्हायरमेंटल प्रॉब्लेम्स. ज्यामुळे कुठलंही प्रकारचं बायोकंट्रोल एजंट वापरले आणि त्याने सोशिओ इकॉनॉमिकल प्रॉब्लेम निर्माण झाला, म्हणजे सामाजिकदृष्ट्या काही प्रॉब्लेम निर्माण झाला किंवा पॉलिटिकल प्रॉब्लेम निर्माण झाला किंवा एन्व्हायरमेंटल प्रॉब्लेम्स निर्माण झाले असं होत नाही, म्हणजे पर्यावरणाला कुठल्याही प्रकारचं हानिकारक नाही. एन्व्हायरमेंटल डिग्रेडेशन इज एलिमिनेटेड. एन्व्हायरमेंटल डिग्रेडेशन इज एलिमिनेटेड म्हणजे निकृष्ट दर्जा यामध्ये नाही आहे. प्रोटेक्ट होस्ट प्लांट अँड गिअर अप देअर रेजिस्टन्स पोटेन्शियल. जो काही होस्ट प्लांट जो आहे त्याला प्रोटेक्ट करता येईल आणि त्याचबरोबर एन्व्हायरमेंटल डिग्रेडेशन इज एलिमिनेटेड. दीज आर द स्कोप ऑफ लिमिटेशन्स ऑफ बायोकंट्रोल एजंट. रिसर्च फॅसिलिटी आर रिक्वायर्ड. जे मर्यादा काय आहे की रिसर्च फॅसिलिटी, लिमिटेशन्स म्हणजे मर्यादा. रिसर्च फॅसिलिटी आर रिक्वायर्ड. हे बनवण्यासाठी रिसर्च जास्त करावा लागतो. स्पेशल ट्रेन अँड स्किलफुल मॅनपॉवर. जे काही बनवणारे व्यक्ती जे असतील, जे काही बायोकंट्रोल एजंट तयार करतात त्यासाठी स्पेशल ट्रेनिंग पाहिजे आणि स्किलफुल मॅनपॉवर पाहिजे, म्हणजे कौशल्य त्या ठिकाणी ती कौशल्य मॅनपॉवर त्या ठिकाणी पाहिजे, म्हणजे त्या व्यक्तींमध्ये थोडंसं कौशल्य पाहिजे. कम्पेअर टू केमिकल पेस्टिसाइड इफेक्ट रिझल्ट ऑफ बायो एजंट्स आर व्हेरी स्लो बट लॉंग लास्टिंग अँड परमनंट. आता रासायनिक आपलं पेस्टिसाईड असतील किंवा इन्सेक्टिसाईड असतील तर यांच्याशी कम्पॅरिझन केलं तर याचा इफेक्ट जो आहे बायोकंट्रोल एजंटचा थोडासा उशीर येतो, पण तो कायमस्वरूपी असतो. नॉट एट कमर्शलाइज्ड अँड पॉप्युलराइज्ड अमॉंग्स द युजर्स. तर हे जे आहे बायोकंट्रोल एजंट ते जास्त पॉप्युलर झालेलं नाही आहे फार्मर्स आणि युजर्समध्ये. इंडिजिनस अँटागोनिस्ट बायो एजंट्स वन कॅन प्रीफॉर्म बेटर दॅन इंट्रोड्यूस वन्स. रिपीटेड ॲप्लिकेशन्स फॉर एस्टॅब्लिशमेंट इन द इकोसिस्टीम. तर यामध्ये जास्त प्रमाणात जर बघितलं तर रिसर्च जो आहे तो महत्त्वाचा. देन नेक्स्ट वन इज बायोपेस्टिसाईड ऑल्सो कॉल्ड एज मायक्रोबियल इन्सेक्टिसाईड. बायोपेस्टिसाईड म्हणजे जैव कीटकनाशक. A range of microbes could be exploited as biocides for the management of insect pests and nematodes. तर बायोपेस्टिसाईड जे आहे त्यामध्ये प्रामुख्याने काय असतं, मायक्रोबियल इन्सेक्टिसाईड असताना म्हटलं जातं. सूक्ष्मजीवांचा त्या ठिकाणी वापर त्याच्यामध्ये असतो. आणि बायोपेस्टिसाईडला जैव कीटकनाशक असं म्हणतात. म्हणजे जैव कीटकनाशक जे आहे ते जास्त प्रमाणात इन्सेक्ट पेस्ट, कीटक, किडी आणि सूत्रकृमी यांच्या नियंत्रणासाठी वापरतात. Insects are susceptible to disease caused by microbes, viza, fungi, बॅक्टेरिया, व्हायरसेस, प्रोटोझोआ, नेमॅटोड्स. आता इन्सेक्ट जो आहे डिसीज स्प्रेड करण्याचं माध्यम म्हणजे कशा माध्यमातून होतो, जीवाणूच्या माध्यमातून असेल, विषाणूच्या माध्यमातून असेल किंवा बुरशीच्या माध्यमातून असेल किंवा आदिजीव संघ असेल किंवा सूत्रकृमी असतील, यांच्या नियंत्रणासाठी प्रामुख्याने बायोपेस्टिसाईड वापरतात. देर आर 4 अप्रोचेस ऑफ युझिंग पेस्ट मॅनेजमेंट. पेस्ट मॅनेजमेंटमध्ये प्रामुख्याने 4 अप्रोचेस आहेत. त्यामध्ये फर्स्ट वन इज आहे रिलीज मायक्रोबियल इन्सेक्टिसाईड. त्यामध्ये जे काही सूक्ष्मजीवांचा कीटकनाशकामध्ये सूक्ष्मजीवांचा त्या ठिकाणी यूज करतात. लार्ज नंबर ऑफ एन्टोमोपॅथोजन्स आर रिलीज इन द फील्ड फॉर क्विकली सपरेशन्स ऑफ द पेस्ट पॉप्युलेशन. तर पेस्ट पॉप्युलेशन जे आहे ते म्हणजे पेस्ट जे आहे ते जास्त प्रमाणात वाढत असतात आणि त्यांचा वाढीचा दर जो आहे तो मल्टिप्लिकेशनमध्ये असतो आणि ते कंट्रोल करण्यासाठी मायक्रोबियल इन्सेक्टिसाईड जे आहे ते जास्तीत जास्त लवकर यूज करावा. देन सेकंड वन इज सिजनल कोलोनायझेशन. आता काही पेस्ट जे आहेत ते सिजनल क्रॉपवरती पडतात. इट इज रिझल्ट इन टू सपरेशन्स ऑफ मोर दॅन वन जनरेशन ऑफ द पेस्ट. सिजनल हंगामी वसाहत करून राहतात. आता हे जे पेस्ट जे आहेत किडी त्या जास्त प्रमाणात वसाहत करून राहतात आणि त्या कंट्रोल करण्यासाठी त्यांची जो वाढीचा दर जो आहे
तो बायो एजंटच्या मार्फत कंट्रोल केला जातो. थर्ड वन इज इंट्रोडक्शन. इट रिझल्ट इन परमनंट सपरेशन्स ऑफ द पेस्ट पॉप्युलेशन. फोर्थ वन इज एन्व्हायरमेंटल मॉड्युलेशन. फार्मिंग और मॅनेजमेंट प्रॅक्टिसेस आर अल्टर्ड, एनहान्स इंडिजिनस पॅथोजेनिक पॉप्युलेशन टू रिड्यूस पेस्ट पॉप्युलेशन. आता यामध्ये जर बघितलं ते फार्मिंग प्रॅक्टिसेस ज्या असतील त्या फार्मिंग प्रॅक्टिसेस काय करायच्यात, अल्टर करायच्यात, जेणेकरून काय होईल तर डिसीजचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी कमी होईल. नेक्स्ट वन इज फंगल इन्सेक्टिसाइड. इज ऑल्सो कॉल्ड एज मायको इन्सेक्टिसाइड. फंगल इन्सेक्टिसाइडला मराठीमध्ये बुरशीजन्य कीटकनाशक असं म्हणतात. द फंगी पॅथोजेनिक टू इन्सेक्ट आर नोन एज एंटोमोपॅथोजेनिक फंगी. द इन्सेक्ट होस्ट ऑफ दिस एंटोमोपॅथोजेनिक फंगी आर ॲफिड. आता एंटोमोपॅथोजेनिक फंगी जे आहे ते कुठले कुठले, त्यामध्ये आहे जे कीटक संसर्गजन्य बुरशी कुठली कुठली आहे, ॲफिड्स, त्याची ऑर्डर आहे हेमिप्टेरा. मॉथ्स अँड बटरफ्लाय ऑर्डर आहे लिपिडोप्टेरा. देन बिटल्स ऑर्डर कोलेप्टेरा. देन बीज ऑर्डर हिमिनोप्टेरा. देन फ्लाईज ऑर्डर टिप्टेरा. अँड देन लास्ट वन इज मॉस्किटो ऑर्डर आयसोप्टेरा. हे इन्सेक्टचे ऑर्डर आहेत, त्या ऑर्डरनुसार गटानुसार ते इन्सेक्ट त्या ठिकाणी त्यांचे टाईप्स ऑफ माउथ पार्ट असतील, टाईप्स ऑफ लेग्स असतील, टाईप्स ऑफ विंग असतील ते पडतात. देन फर्स्ट वन इज ट्रायकोडर्मा. त्यामध्ये एक नंबर आहे फंगल इन्सेक्टिसाइडमध्ये जे काही बुरशीजन्य कीटकनाशक जे आहे त्यामध्ये एक नंबर आहे ट्रायकोडर्मा. पोटेंट बायो कंट्रोल एजंट. हे जैव कीड नियंत्रक आहे ट्रायकोडर्मा. इट इज वन ऑफ द बायो एजंट यूज्ड फॉर मॅनेजमेंट ऑफ डिफरंट प्लांट डिसीजेस. वेगवेगळ्या प्रकारचे प्लांट डिसीज जे आहे ते नियंत्रण करण्यासाठी किंवा मॅनेजमेंट करण्यासाठी ट्रायकोडर्माचा यूज करतात. ट्रायकोडर्मा स्पीसीज आर कॉमन इन्व्हेटंट्स ऑफ ऑलमोस्ट एव्हरी सॉईल अँड आर अँटागोनिस्ट टू अदर फंगी. आता ही जी ट्रायकोडर्मा बुरशी जी आहे ती दुसऱ्या बुरशीवर वाढत असते. म्हणजेच ही बुरशी काय करते, अँटागोनिझमचं कार्य करते. म्हणजे जी काही दुसरी बुरशी प्लांटच्या खोडापाशीची अनादर बुरशी वाढते त्या बुरशीला खाण्याचं कार्य ट्रायकोडर्मा नावाची बुरशी करत असते, जेणेकरून सॉईल बॉर्न डिसीज जे आहे ते कंट्रोल करण्यासाठी या बुरशीचा. देन सेकंड वन इज फंगल नेमॅटिसाइड्स. द बुरशीजन्य सूत्रकृमी. Among the natural enemies of nematodes, fungi are the most important. More than 200 species of fungi have been reported as predator and parasite of different genera of nematodes. तर नेमॅटोड्समध्ये जर पाहिलं तर 2000 स्पेसीज आहेत. फंगीचे 2000 वेगवेगळ्या प्रकारचे स्पेसीस आहेत. त्यामध्ये काही प्रेडिटर्स आहेत, काही पॅरासाइट्स आहेत. आणि फंगल नेमॅटिसाइड जे आहे बुरशीजन्य सूत्रकृमी यामध्ये जे काही रूट नॉट नेमॅटोड असतील, म्हणजे तो रूट नॉट नेमॅटोड जो असेल तो रूटवरती जास्त अटॅक करतो. त्याचे कंट्रोल करण्यासाठी त्या ठिकाणी जे काही बायो कंट्रोल एजंट आहे त्यांचा प्रामुख्याने यूज केला जातो. ते स्पीसीज जे आहेत त्या 200 स्पीसीज आहेत. थँक्स फॉर टुडेज वॉचिंग व्हिडिओ. थँक्यू व्हेरी मच.